संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या डायलिसिस सेंटरमध्ये चक्क कर्मचारीच क्रिकेट खेळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। काल दुपारी 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास खांडगाव येथील काही नागरिक रुग्णालयात गेले होते। यावेळी डायलिसिस सेंटरचा लोखंडी दरवाजा बंद असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी आत डोकावून पाहिले असता संदेश शेळके, रोहिदास जाधव आणि गौरव पालघडमल हे कर्मचारी क्रिकेट खेळताना दिसले। यावेळी नागरिकांनी त्यांना जाब विचारला असता संबंधित कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न देता उलटसुलट प्रतिक्रिया दिल्याचा आरोप केला जातोय। संतप्त नागरिकांनी या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण करून माध्यमांकडे पाठवले। या घटनेची माहिती मिळताच माध्यम प्रतिनिधींनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली। यावेळी डायलिसिस सेंटरमध्ये काही क्रिकेटचे साहित्य देखील आढळून आले। रुग्णांची सेवा करण्यासाठी नेमलेले कर्मचारी जर अशा प्रकारे जबाबदारी झटकत असतील तर गरीब आणि गरजू रुग्णांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल आता उपस्थित होतोय। शासनाकडून लाखो रुपयांचा निधी आरोग्य सेवेसाठी दिला जात असताना अशा निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याची भावना देखील व्यक्त केली जाते। आता या गंभीर प्रकारावर संबंधित प्रशासन आणि आरोग्य विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।